ओम गंग गणपतये नमः। सध्या तर गणेशोत्सवाची धामधूम सुरूच आहे, पण आपण सगळेजण गणपतीचं पूजन हे फक्त गणेशोत्सवाच्या काळात नाही करत। गणरायांचं पूजन हे प्रत्येक कार्याच्या आणि त्यातही मंगल कार्याच्या प्रारंभी आवर्जून केलं जातं। या संदर्भात अनेक संतांची प्रमाण आपण उद्धृत करू शकतो, त्यांची प्रमाण आपण सांगू शकतो। सर्वच संतांनी त्यांच्या वाङ्मयाच्या प्रारंभी गणरायाचंच तर वंदन केलंय। प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा। ही प्रार्थना ह्या श्लोकातली सर्वांनाच माहिती आहे आणि सर्वांची आदराची भावना आहे। समर्थांनी देखील मनोबोध जो लिहिला, त्या मनोबोधाच्या मागे जी भूमिका होती ती समजण्यासाठी प्रारंभी कोणाची प्रार्थना केले? गणरायांचीच प्रार्थना केले। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळ आरंभ आरंभ तो निर्गुणाचा। याच श्लोकानं मनोबोधाचा प्रारंभ केलाय। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी देखील गणरायांचंच स्तवन माऊलींनी केलंय। दोन ओव्या पाहिल्यानंतर हे सहज लक्षात येतं। ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी। याच्यामध्ये गणरायांचं अत्यंत अचूक वर्णन, कारण तो आद्य आहे, वेद प्रतिपाद्य आहे, तो स्वसंवेद्य आहे आणि तोच आत्मरूप आहे, अशी भावना माऊलींनी व्यक्त केली। आणि मग देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू, म्हणजे प्रत्यक्ष माऊली, या संदर्भातली भावना लक्षात येते। संत कवी दासगणू महाराज घराघरात पोचलेले, त्यांच्या पोथ्या सर्वांपर्यंत आहे। आपण जर गजानन विजय ग्रंथ काढला त्यांचा, दासगणू महाराजांचा, म्हणजे शेगावच्या गजानन महाराजांची पोथी, तर त्याच्यामध्ये ओवी आलेली आहे। कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष। पण तरी देखील एक मुद्दामून उपस्थित करावासा वाटतो की गणरायांचं पूजन म्हणजे गणेश पूजन हे प्रत्येक कार्याच्या प्रारंभी आवर्जून का केलं जातं हे आपण नीट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे। मुळात गणपती म्हणजे गणांचा अधिपती, म्हणजे गणांचा स्वामी। त्याचप्रमाणे आपली दश इंद्रियांचा एक मेळा केला जे तुकोबाराय म्हणाले, तसं पंच ज्ञानेंद्रिय आणि आपली पंचकर्मेंद्रिय यांचा स्वामी असलेलं 11वं इंद्रिय, जे आजपर्यंत कुणालाच दिसलेलं नाहीये, पण ते मन आहे निश्चित आहे, त्याला आपलंसं केल्याशिवाय कार्यसिद्धी शक्य होणार नाही, हे सर्व संतांनाही माहिती आहे। म्हणून हे मन स्थिर केल्याशिवाय ध्येयपूर्ती शक्य नाहीये। तुकाराम महाराज, जे जगद्गुरु विश्ववंद्य संत तुकाराम महाराज म्हणून आपण त्यांना म्हणतो, आधी मन घेई हाती तोची गणांचा गणपती सांगून गेलेत। याच्याही मागची भूमिका हीच नेमकी आपल्या लक्षात येऊ शकेल। आपलं मन अत्यंत अस्थिर आहे, अत्यंत चंचल आहे, ते जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत कार्यसिद्धी शक्य नाही। म्हणूनही गणरायांचं स्तवन हे केलं जातं। एक श्लोक आपल्या सर्वांना माहितीच आहे, कार्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। याच्या मागचा लौकिक अर्थही सर्वांना माहिती आहे। कार्यारंभे म्हणजे कुठल्याही कार्याच्या आरंभी, विवाहेचे विवाहाच्याही आरंभी, संग्रामे संकटे चैव त्याच्याही आधी, प्रवेशे निर्गमे तथा कोणत्याही म्हणजे गृहप्रवेश असो नाही तर कुठल्याही आश्रमातला प्रवेश असो, आणि आश्रमातनं बाहेर पडताना म्हणजे वानप्रस्थाश्रमात जाताना सुद्धा गणपती रायांच्या गजाननाच्या प्रार्थनेशिवाय, त्याच्या कृपेशिवाय हे शक्य नाही आहे। आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे की संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते, विघ्नच निर्माण होऊ नये कार्यामध्ये, म्हणूनही नेमकी गणरायांची उपासना केली जाते, हे आपल्या सहज लक्षात येईल। त्यातही उत्पत्ती स्थिती आणि लय यांच्या देवतांचा म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा उगम हा ओंकारातून झालाय, प्रणवातून झालाय। म्हणून तो तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या सर्वांना माहिती आहे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान। आणि पुढे तुकोबारायांनी छान वर्णन केले, आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, मकार महेश जाणीयेला, आणि ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न, तोहा गजानन माय बाप। असाच आणखीन एक अभंग तुकोबांनी लिहिलाय, नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा, विश्वाची रूपा माय बापा, तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ, तेणे सुखी राहू सर्व काळ। अरे तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाण तुझी हाती। आणि अखेरच्या चरणात तुकोबाराय गणरायांना उद्देशून म्हणतायत, तुका म्हणे तेथे नाही मी तू पण, स्तवावे ते कवण कवणा लागे। गणेशोत्सवाच्या काळात तुकोबारायांना आपण शरण गेलो पाहिजे, ही जी तुकोबांची भावना होती, अद्वैत अवस्था तुकोबाराय अनुभवत होते,
की तुका म्हणे तेथे नाही मी तू पण स्तवावे ते कवण कवणा लागे. ही अवस्था आमची आली का तर आम्हाला खऱ्या अर्थाने म्हणता येतं की आम्ही प्रत्यक्ष तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे गणराय आणि आम्ही एक झालेलो आहोत. ही अवस्था प्राप्त व्हावी यासाठीच खरं तर गणरायांना आपण शरण जाणार आहोत. की गणराया जी अनुभूती तुकोबारायांना आली की तुका म्हणे तेथे नाही मी तू पण, अजूनही मला जर वाटत असेल की गणराय समोर आहेत, ते मूर्ती रूपाने आहेत, माझी भावना अशी आली पाहिजे की ते आणि मी एकच आहोत, अशी भावना आली, अशी अद्वैत अवस्था आली की खऱ्या अर्थाने गणेशोत्सव साजरा झाला. ही कृपा गणरायांनी आमच्यावर करावी ही भावना त्यांच्या चरणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून गणरायांना ही प्रार्थना केल्यानंतर अनन्य भावाने शरण जाऊन त्यांना प्रार्थना करतो की हेच आमच्याकडनं करून घ्या आणि आम्हालाही ह्या अद्वैत अवस्थेचा अनुभव येऊ द्यात. ही प्रार्थना त्यांच्या चरणी करतो. इथेच नतमस्तक होतो. मंगलमूर्ती मोरया. ओम गंगणपतये नमः.